श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, थांबा जरा आणि मनापासून ऐका. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे? जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे. जर हो, तर आजचा हा अनुभव खास तुमच्यासाठी आहे. आज आपण अतिशय भावनिक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे? मैत्रिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं. ते घराचं हृदय असतं, जिथे श्रद्धा असते, जिथे विश्वास असतो, जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती. आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे स्थैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरून कठीण कवच आपला अहंकार दाखवत आणि आतला शुभ्र पांढरा घर म्हणजे आपली शुद्ध आत्मा. त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि समर्थांचा आधार. मैत्रिणींनो, आता आपण थोडं व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्यांचा अर्थ काय? पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्षे तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचं चिन्ह आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेने ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोधतो आणि टिकतो. दुसरा नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचं संकेत आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव आहे, तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसऱ्या नारळावर अप्रत्यक्ष चिन्ह दिसतात, त्रिशूळ, स्वस्तिक किंवा डोळा. हे दैवी उपस्थितीचं लक्षण. चौथ्या नारळातून हळूहळू पाणी गळतं, ही विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवा नारळ नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी जोडूया. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा ऐका. भक्तांना मोठं कर्ज होतं. एका भक्ताला मोठं कर्ज होतं. नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्तीला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितले आहेत. गरुड पुराणात नारळाला अमृतफळ म्हटलंय. वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतं, कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण श्रद्धेने ते दैवी बनतं. मैत्रिणींनो, रोज सकाळी नारळाकडे पहा. 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः जपा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होते. म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा येत नाही आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते. जणू कोणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवत म्हणत आहे, घाबरू नको, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेचा संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं, कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशावेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावा आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण मैत्रिणींनो, देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी येतो. काही घरामध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं. ते पाहून मनात प्रश्न येतो की
का होतं आहे हे? श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा साधा जपसुद्धा मनाला आधार देतो. स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की अंतर्मनाला बळ मिळतं. मैत्रिणींनो, काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. अंगावर हलका शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो, ही आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं. काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूलासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार, टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो. जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणून देत आहे असे वाटते. अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात. घरातील वाद कमी होतात. आजारपणात सुधारणा होते. आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपला विचार करतो की कसं घडलं. श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते. काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देवसंवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. मैत्रिणींनो, काही घरात नारळ बदलायचा ठरवलं तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणवतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवते ते कधी कधी शब्दात सांगता येत नाही, पण ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तडा जाऊन 2 भागात झाला. ते घाबरले नाहीत. त्यांनी शांतपणे प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटलं. त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं. दुसऱ्या एका आजीनं चा अनुभव होता. त्यांचा देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही याचंही चिन्ह आहे. काही वेळा घरातील लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत होतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा वाटते. घरातील वातावरण प्रसन्न होतं. वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. मैत्रिणींनो, काही वेळा मोठं संकट येणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते टळतं. आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं, म्हणून संकट दारात येऊन परत जातं. देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातील वाद कमी होतात, कारण जिथे देवाचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही. मैत्रिणींनो, अशा वेळी आपण काय करायचं? सकाळी देवघरासमोर शांत उभं राहायचं. जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद मानायचं, कारण कृतज्ञतेने खूप मोठी शक्ती असते. नम्रता ठेवायचं, अहंकार सोडायचा, कारण कृपा टिकवण्याची असेल तर मन शुद्ध असावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधीच तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. मैत्रिणींनो, आता एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजले नाहीत. कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा करू नका. काही वेळा घरात कोणीतरी हसतं, म्हणतं, अरे हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष आहे. पण मैत्रिणींनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात,
पण उपहास चालत नाही, कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभं राहून ते अंधश्रद्धा आहे असं बोलू नका. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्या, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नका, कारण शब्दामध्ये शक्ती असते आणि आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा कचरा नाही, तो काही दिवस देवघरात पूजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करून वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. मैत्रिणींनो, जिथं स्वच्छता तिथे सकारात्मकता. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्की हवी असते. लक्षात ठेवा, देव संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. म्हणून या चुका टाळा. देवघराकडे प्रेमाने आणि जाणीवपूर्वक पहा. मैत्रिणींनो, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तेव्हा तो साधा नारळ राहत नाही. तो घराचा रक्षक बनतो, भक्तीचा दुवा बनतो आणि आपल्या श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करत येत नाही, ती शांतपणे साध्या रूपात प्रगट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा. संशय नको, विश्वास ठेवा. आणि नेहमी मनात प्रेम ठेवा. कुलदेवता तुमच्या घरात वास करो. तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देव, हीच मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.